नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. RT म्हणजेच राईट टू एज्युकेशनचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, वयाची अट काय, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी RTचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत ते या ठिकाणी बघू शकता. RT 25% 2024-25साठी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या कास्टनुसार या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी लागणार ते आपण बघूयात. बघा, जर वंचित जात संवर्गातील जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येत आहे. नंतर बघू शकता, जर या ठिकाणी दिव्यांग बालक असेल तर दिव्यांग बालकाला दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र लागेल. जर HIV बाधित बालक असेल तर त्याचंसुद्धा या ठिकाणी शासकीय प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल. नंतर बघू शकता, जर कोविड काळातील प्रभावित बालक असेल तर त्याचंसुद्धा या ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र वगैरे पालकाचं असेल तर ते या ठिकाणी लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेत. आणखीन भरपूर सारे डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिले. जर अनाथ बालक असेल तर त्या ठिकाणी अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरली जातील. जर या ठिकाणी बघू शकता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास तर तहसीलदारकडील महसूल अधिकाऱ्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला हा तेथीलच असायला हवा, दुसरीकडे चालणार नाही. घटस्फोटित महिला असेल तर न्यायालयीन निर्णय वगैरे सुद्धा या ठिकाणी लागेल. अन्यथा या ठिकाणी जर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटित प्रकरण चालू वगैरे असेल तर त्याचा सुद्धा पुरावा लागेल. विधवा महिला असेल तर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र लागेल. आधार कार्ड या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही या ठिकाणी दाखल खारीज क्रमांक किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला देऊ शकता बर्थ सर्टिफिकेट म्हणून. नंतर जर या ठिकाणी रहिवासी किंवा वास्तव्याचा पुरावा जर द्यायचा असेल तर टेलिफोन बिल, वीज बिल, प्रॉपर्टी टॅक्स, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी देण्यात आलेले. तर या ठिकाणी बघूयात आता RTची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली बघू शकता. studentmaharashtra.gov.in अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुमचे वय किती लागणार आहे ते या ठिकाणी आपण बघूयात आणि त्यासाठी पालकांना काही सूचना आहेत त्यासुद्धा आपण बघणार आहे. बघा, RT ॲडमिशन घेण्यासाठी पालकांना अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज असेल. अर्ज भरताना सर्व व्यवस्थित अर्ज भरायचा आहे. वास्तव्याचा पुरावा वगैरे व्यवस्थित द्यायचा आहे. जेथे तुम्ही रहिवासी असाल तोच पुरावा निवडा. नंतर या ठिकाणी बघू शकता, जन्मदाखल्याचा पुरावा असेल. 1 ते 3 किलोमीटरमध्ये तुम्हाला 10 कमीत कमी शाळा तुम्ही निवडू शकता या ठिकाणी. नंतर बघू शकता, तुम्हाला अर्ज भरताना सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतील. नंतर लॉटरी लागल्यानंतर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील. अर्ज भरून त्यावरती तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्सच्या प्रती तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. डुप्लिकेट अर्ज भरला तर ते बालकाचा प्रवेश रद्द केला जाईल. अर्ज भरताना पालकांनी जवळच्या सर्व माहिती व्यवस्थित भरायची. नंतर तुम्ही खोटी जर माहिती दिली अथवा चुकीची जर माहिती दिली तर या ठिकाणी अर्ज हा रद्द केला जाईल. पासवर्ड वगैरे तो कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा समोर आपण बघणार आहे. आता सर्वप्रथम या ठिकाणी एज लिमिट काय काय देण्यात आले ते बघूयात. या ठिकाणी GR अबाउट एंट्री लेवल एज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि एज रूल या ठिकाणी क्लिक करा. बघू शकता, आता या ठिकाणी मी झूम करून घेतो. झूम केल्यानंतर या ठिकाणी प्रवेशाचा वर्ग वगैरे देण्यात आले. मग त्या ठिकाणी प्ले ग्रुप किंवा नर्सरी असेल, ज्युनियर KG असेल, सिनियर KG असेल या पद्धतीने तुम्हाला देण्यात आलेलं आहे किंवा पहिली असेल. नंतर वयोमर्यादा देण्यात आली. या दरम्यान त्या बालकाचा जर जन्म झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. व्यवस्थित सर्व एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. यावरून तुम्ही तुमच्या बालकाचं ॲडमिशन कोणत्या प्रवेश वर्गात करायचं ते या ठिकाणी करू शकता. व्यवस्थित बघून घ्या. आता होम पेजला येतो मी, सर्व तुम्ही चेक करून घ्या. होम पेजला आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर तुम्ही जे
या ठिकाणी फॉर्म भरणार आहात त्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट आणि मोबाईल तुमच्या जवळ ठेवायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन आय डी या ऑप्शनवरती तुम्हाला ते न्यू रजिस्ट्रेशन दिसते त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म आता रजिस्ट्रेशन करणं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडा. लास्ट नेममध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे बालकाचं. नंतर फर्स्ट नेममध्ये बालकाचं नाव टाका आणि मिडल नेममध्ये बालकाच्या वडिलाचं नाव टाका. व्यवस्थित सर्व या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरायची. आडनाव नंतर बालकाचं नाव आणि बालकाच्या वडिलाचं नाव या पद्धतीने नाव टाकायचं आहे. खाली नंतर दिलं बघा चाइल्ड डिसेबिलिटी. चाइल्ड डिसेबिलिटीमध्ये जर बालक या ठिकाणी अपंग वगैरे असेल तरच तुम्हाला या ठिकाणी यस करायचे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची. जर अपंग असेल तर यस करा, अन्यथा या ऑप्शनला डायरेक्टली नो करायचं. चाइल्ड डेट ऑफ बर्थ या ठिकाणी बाळाची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित जन्मतारीख ही टाकून घ्या. कॅप्चा कोड दिला, व्यवस्थित हा कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा तुम्हाला जो कॅप्चा येईल तो कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्यायची. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बाळाची डेट ऑफ बर्थ टाकली तर बाळाचं आज रोजीचं वय किती ते वय तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. बघू शकता या पद्धतीनं तुम्हाला टाकायचं. कॅप्चा कोड वगैरे व्यवस्थित टाकून द्यायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर विचारला आहे त्या ठिकाणी बाळाचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला इंटर करायचा आहे. तर या ठिकाणी बाळाच्या वडिलांचा किंवा कुटुंबातील कोणाचाही तुम्ही मोबाईल नंबर देऊ शकता. तुमच्या कुटुंबातील मोबाईल नंबर द्या आणि रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर येथे रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे. बघू शकता हा नंबर तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून ठेवायचा आहे, जो तुम्हाला SMS द्वारे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला SMS द्वारे आलेला आहे. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाका. जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी SMS द्वारे आलेला आहे. तो SMS द्वारे आलेला पासवर्ड टाका. हा कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन करा. SMS मध्ये तुम्हाला तुमचा या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे तो टाकून या ठिकाणी लॉग इन करू. मी टाकतो व्यवस्थित या ठिकाणी आणि लॉग इन करून घेतो. आता या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. डेट या ठिकाणी पासवर्ड ओल्ड पासवर्ड टाका जो तुम्हाला SMS द्वारे आला आहे. नंतर न्यू पासवर्ड टाका आणि परत रीइंटर टाईपमध्ये या ठिकाणी परत न्यू पासवर्ड टाकायचं. पासवर्ड तुम्ही तुमचं नाव @123 किंवा पास @123 या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता. तर मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि सबमिट करतो. ओके करायचं. या ठिकाणी बघू शकता आता आपला ॲप्लिकेशन नंबर जो SMS द्वारे आलेला आहे तो नंबर टाका. जो आपण पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा आणि लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी बघू शकता तुम्हाला चाइल्ड नेम आलेला आहे. तो हा फॉर्म तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी सर्व इन्फॉर्मेशन A to Z आपण आता बघणार आहोत. आता तुम्हाला नोटीस आलेली वरती की तुम्ही एकदा फॉर्म भरल्यानंतर परत फॉर्म तुम्ही एडिट करू शकत नाही. चाइल्ड नेममध्ये लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचे. बालकाचे पूर्ण नाव मराठीमध्ये खाली टाकायचं. आता मराठीमध्ये डायरेक्ट टाकलं जात नाही, तुम्ही दुसरीकडे टाईप करा मराठीमध्ये आणि ते इथे आणून पेस्ट करायचे, कॉपी पेस्ट करायचं आहे. नंतर बघू शकता मदर्स फुल नेम, आईचं आडनाव, नंतर फर्स्ट नेम आईचं नाव आणि मिडल नेम तिथे तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव टाकू शकता बालकाचे. नंतर आईचे पूर्ण नाव परत मराठीत टाकायचं आहे, दुसरीकडे टाईप करा आणि इथे कॉपी पेस्ट करा. त्याच पद्धतीने वडिलांचं नाव टाकायचं आहे, आडनाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम, वडिलाचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव या पद्धतीने नाव टाकून घ्या. परत कॉपी पेस्ट करून मराठी त्या ठिकाणी टाकायचं. सर्व इन्फॉर्मेशन सिंपल आहे. चाइल्ड जेंडर निवडायचं आहे, मेल आहे की फिमेल आहे चाइल्ड जेंडर ते. नंतर या ठिकाणी पॅरेंट स्टेटस निवडायचं आहे, जनरल आहे की डायव्हर्स वगैरे झालेलं आहे ते या ठिकाणी निवडायचं. तर जनरल आहे, डायव्हर्स वगैरे झालेलं नाही आहे, तर या ठिकाणी जनरल निवडल्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर बघू शकता आता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी करस्पॉन्ड ॲड्रेस द्यायचा आहे, राहत असलेला पत्ता द्यायचा तुम्हाला, हाऊस नेम किंवा बिल्डिंग नंबर, नंतर स्ट्रीट, लोकॅलिटी, डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा आणि विलेज निवडा. या पद्धतीने व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाका. नंतर खाली बघू शकता या ठिकाणी यापूर्वी RTE 25% अंतर्गत प्रवेश घेतला असेल तर यस करा, अन्यथा नो करून इन्फॉर्मेशनला सेव्ह करायची. आता सेव्ह केल्यानंतर वरती पॉपअप येईल, हा पॉपअप तुम्हाला ओके करायचं. ओके केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सेव्ह क्या एडिट्स गुगल ॲड्रेस यावरती तुम्हाला
मॅपसारखं ऑप्शन दिसतंय तिथे तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला गुगल मॅप ओपन झालेला आहे आणि एक चिन्ह दिसतं लोकेशनचं, ते चिन्ह तुम्हाला या ठिकाणी बघायचं. आता हे चिन्ह तुम्हाला उचलायचं आहे आणि या ठिकाणी जिथं तुमचं गाव असेल त्या गावामध्ये जिथं तुमचं घर असेल, शहर किंवा गाव असेल, त्या घरावरती तुम्हाला ते लोकेशनचं चिन्ह आणून या ठिकाणी सोडायचं. बघा या ठिकाणी मी कशाप्रकारे याला सेट करतो आहे. अशा पद्धतीने त्याला उचलायचं आणि तुमच्या घरावरती डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी ते पिन करायचं आहे. बघू शकता या पद्धतीने टाकायचं आणि इथं सेव्ह अँड अपडेट ऑप्शनवरती क्लिक करा. बरोबर तुमचं लोकेशन या ठिकाणी गुगल मॅपद्वारे घेतलं जाईल आणि सेव्ह करून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. तुम्ही झूम आउट झूम इन सुद्धा याला करू शकता. आता या ठिकाणी लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आलेलं आहे. आता सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर या ठिकाणी आता पहिली स्टेप आपली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. पहिली स्टेप कंप्लीट झाल्यानंतर वरती यायचं आहे आणि ॲप्लिकेशन 2 नंबरच्या प्रोसेसवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता फॉर विच क्लास ॲडमिशन इन रिक्वायर्ड. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलेक्ट स्टँडर्डवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर बघू शकता तुमच्या वयानुसार तुम्हाला हे आलेलं आहे. फॉर विच क्लास ॲडमिशनसाठी तुम्ही या ठिकाणी प्री के जीसाठी की ज्युनियर के जीसाठी तुमच्या वयानुसार तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. तर आपलं प्री के जीसाठी म्हणून मी प्री के जी हे निवडून घेतो. नंतर बघा सिलेक्ट रिलिजन. रिलिजनमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे. रिलिजनवरती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, झारोस्ट्रियन काय जो असेल तर अदर असेल तर अदरसुद्धा निवडू शकता. तर तुमचा धर्म निवडा. सिलेक्ट कॅटेगरी SC ST OBC विजय SBC NTD NTB NTC अदर SCBC EWS जे काय असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. ते जर निवडलं तर तुमच्याकडे त्या कॅस्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर समजा मी OBC निवडतो तर तुमच्याकडे OBCचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. SC निवडलं तर SCचं कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. नंतर विचारलं आहे चाइल्ड डिसेबल आहे का, दिव्यांग आहे का, असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे. नंतर बघू शकता आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबरमध्ये या ठिकाणी बाळाचा आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे. या ठिकाणी बाळाचा आधार कार्ड देताना व्यवस्थित द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आधार कार्ड हे बाळाचं तुम्हाला जर काढलं नसेल तर तुम्हाला त्याची प्रिंट तरी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आधार कार्ड नंबर तर या ठिकाणी यस करायचं असेल तर आणि या ठिकाणी बाळाचा आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे. नसेल तर डायरेक्ट नो करा आणि नंतर आधार रिसिप्ट अवेलेबल. तर या ठिकाणी कमीत कमी तुमच्याकडे आधार कार्ड काढल्याची पावती असणं तरी गरजेचं आहे. तर मी याला यस करतो. आपल्याकडे आधार कार्ड आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे पावती असेल त्यांना पावती यस करा. आधार कार्डचा नंबर टाका. पॅन कार्ड ID आणि पॅरेंट ईमेल ID ऑप्शनल आहे, सोडून द्या. मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे जो तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहे. आता खाली ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे आहे का तर विचारलं आहे तर यस आपल्याकडे ॲड्रेस प्रूफ आहे. टेलिफोन बिल किंवा रेशन कार्ड आपण या ठिकाणी देणार आहोत. हँडिकॅप प्रूफ या ठिकाणी तर हँडिकॅप नाही आहे म्हणून नो राहू देतो. कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे आहे, यस करा. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट लागेलच जर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला. बर्थ सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे मनपाचं आहे तर आपण यस करणार आहोत आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाटा सेव्ह होईल. तुमचा जो आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी भरला आहे डाटा सेव्ह सक्सेसफुली, याला ओके करायचं. ओके केल्यानंतर परत वरतीच जा. वरती स्क्रोल डाऊन केल्यानंतर आता आपला 3 नंबरचा पॉईंट आला आहे स्कूल सिलेक्शन. आता स्कूल सिलेक्शन निवडताना या ठिकाणी बघू शकता शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किमी किंवा 3 किमी ग्रेटर दॅन किमी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं टॅबवरती आणि शाळा निवडावी आणि नंतर सेव्ह करावी. म्हणजेच काय तर 1 ते 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जी शाळा तुम्हाला येईल ती शाळेला तुम्ही टिक करून घ्यायचं. आता ते कशाप्रकारे टिक करायचं डायरेक्ट आपण बघूयात. आता समजा या ठिकाणी तुम्हाला विदिन 1 किलोमीटर्स स्कूल आणि विदिन 1 to 3 किलोमीटर्स किंवा अशा प्रकारे दिलं. 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटर. समजा 1 ते 3 किलोमीटरमध्ये या ठिकाणी कोणतीही शाळा बालकाला या ठिकाणी टिक करण्यासाठी आलेले आहे. भरपूर कंडिशनमध्ये असं झालेलं आहे की मित्रांनो त्या RTच्या नवीन रूलनुसार या ठिकाणी हे बालक डायरेक्ट या ठिकाणी अपात्र केले जाते किंवा तिथे स्कूलच नाही, प्रायव्हेटही नाही आणि या ठिकाणी गव्हर्नमेंटसुद्धा नाही. बघू शकता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्कूल या बालकाला आलं नाही. नंतर तुम्ही 1 किलोमीटरच्या आतसुद्धा चेक करून घ्या. 1 ते 3 किलोमीटरमध्ये सुद्धा या ठिकाणी चेक करून घ्यायचं. आता अशा पद्धतीने तुम्हाला ते येईल
आता बघू शकता मी व्यवस्थित चेकआउट करून घ्यायचं की 1 ते 3 किलोमीटरमध्ये आहे. समजा अशा प्रकारे स्कूल तुम्हाला दाखवले जातील. आता आपल्या कंडिशनमध्ये दाखवले जाणार नाहीत कारण इथे अवेलेबल नाही आहेत त्या रूलनुसार. असेल तर या ठिकाणी तुम्हाला बॉक्स येईल. तुमच्या कंडिशनला अशा प्रकारे बॉक्स येतील. ते बॉक्स तुम्हाला टिक करून घ्यायचे, व्यवस्थित टिक केल्यानंतर सेव्ह करायचे. स्कूल सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलेलं आहे. आपण या ठिकाणी शाळा या ठिकाणी निवडल्या आहेत, त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता स्कूलनंतर या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मचा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवला जाईल. तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन या ठिकाणी एंटर केलेले व्यवस्थित चेकआउट करून घ्या. येथे तुम्हाला एक नोटीस आलेली आहे बघा, या नोटीसला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघायची, चेकआउट करायची. अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दर्शवलेलं लोकेशन वगैरे चेक करायचं बरोबर आहे का नाही, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर परत आता या ठिकाणी फॉर्म सबमिट झाला आहे. आता तुम्ही चेक कर या ठिकाणी परत कॅन्सल करू शकत नाही. जनरेट PDF येईल त्यावरती क्लिक करा. ही PDF तुमच्यासमोर आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म हा भरू शकता. ही PDF तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यावेळेस तुमच्या बालकाचा लॉटरीमध्ये नंबर लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.